शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, जाबरून नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. त्यातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो. मागणी केली जाते की राजीनाम्याची, यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री असेल की अजितदादांना फोन आले का? काय असे की चर्चा तुम्हाला फोन झाले? प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, जाबरून नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक मीडियावाल्यांनी काही एक टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात. आता माझा पाय तिरपा पडला, लगेच मीडियावर कृषी मंत्री यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला? तर खड्डा वाचवायला गेला की काय? बरं, खड्डा वाचवायला गेलं सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बाहेर. खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आधीच दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात. आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल, तिसरा म्हणतो नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये, त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल. म्हणजे अंदाज लावत राहता. छोटा प्रश्न आहे. पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला? खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला. खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले. दोनच विषय आहे. पण तशा प्रकारचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणताय की जे काही घडलंय सभागृहामध्ये किंवा तर हे घोषणावर नाही असं मुख्यमंत्री. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय. परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे. आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आत्तासुद्धा मी नियम पाळलेले आहेत. फक्त तेवढ्या 10-12 सेकंदासाठी जो स्किप होऊ शकला नाही, तेवढा एकापुरता एक विषय आहे. आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरला. मी तेच तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आपल्याकडे रेंज आहे. 5G म्हटलं कुठे टच झाला, काही तुम्ही डाउनलोड करायला का दुसरीकडे टच झालं तर भरतच काहीतरी येऊन जातं, टीव्हीवर भरतच काहीतरी मोबाईलला येऊन जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा. तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल. एवढंच फक्त, बाकी त्यात काय. मात्र तुम्ही पीक विमा देतात अशा स्वरूपाचं जे विधान केलं होतं त्यावरनं देखील टीका झाली होती. नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं? काय त्याचा प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे. आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. माझ्याच काळामध्ये सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. माझ्या आत्तापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत. इतक्या घोषणा केल्यात मी नवीन. इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिलं आहे. आत्तापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत
त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आला आहे. उगीच येतो, आपोआप येतो की कधी नंबर. मुनगंटीवार साहेब, ज्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता ना की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणून द्या ना, काही हरकत नाही. आमची त्या तयारी आहे. मी कोर्टात खेचणारे म्हटलं त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर ते निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला 1 सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. आता असं म्हटलंय की मुनगंटे हे ओसाडगावचे पाटील त्यांनी कर केलाय. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याची मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात काही नाही बोलणं आज झालं. वाढदिवसाच्या त्यांचा फोन वगैरे काय आला नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे एवढं वादळ उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं, आपली बाजू त्यांच्याबद्दल मांडावी? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? आपण तिथे मी अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचे ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य आणि सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.